हरिओम, मी गजानन सिंह एडके, ठाणे घोडबंदर रोड उपासना केंद्र। मी बापूंकडे 2013पासून यायला लागलो। तर 2013पासून ते आतापर्यंत असे भरपूर बापूंचे अनुभव आलेत। पहिली गोष्ट, एकदा मी राहायला वडवलीला आहे आणि माझं जॉब आहे ते घनसोलीला असतो। तर मी इकडनं वडवलीवरनं शेअर रिक्षाने जाऊन ते डायरेक्ट स्टेशनपर्यंत, ठाणा स्टेशन आणि ठाणा स्टेशनवरनं ट्रेन पकडून पुढे घनसोलीला उतरत असो। त्या दिवशी मी नेहमी बापूंचे घरातनं बाहेर पडल्यावर बापूंना सांगूनच निघतो की बापू चला तुम्ही माझ्याबरोबर ऑफिसमध्ये या वगैरे, बापूंना सोबतच घेऊन उधी लावून तसं निघतो। त्या दिवशी असे झाले, मी निघालो, उधी लावून निघालो आणि शेअर रिक्षासाठी पुढे शेअर रिक्षा स्टँडला आलो। शेअर रिक्षा स्टँडला नॉर्मली कसं असतं की शेअर रिक्षामध्ये मागच्या बाजूला नॉर्मली लेडीज बसतात आणि पुढे एक सीट घेतात, ते 4-4 सीट घेऊन पुढे स्टेशनला सोडतात। तर नॉर्मली पुढच्या सीटला नॉर्मली जेंट्स लोक असतात ते बसतात। त्या दिवशी असं झालं की म्हणजे 2 सीट मागचे लेडीजने ऑलरेडी भरलेली होती आणि पुढे पुढच्या सीटवरती एक माणूस ऑलरेडी उभा होता की बाबा मी पुढे बसतोय, म्हणून मग तिकडे गेलो तर बोलला की तुम्ही मागेच बसा। ठीक आहे, मी गेलो, बसलो रिक्षामध्ये। मागच्या सीटला तो पुढे एक माणूस होता, व्हाईट शर्टमध्ये होता आणि ते बसलेत, तो पुढे बसले आणि मी मागे बसलो। आणि मी रिक्षामध्ये बसल्यावर माझं असं की मी काउंटर मशीन काढतो, डोळे बंद करतो आणि मंत्रगजर चालू करतो। इकडनं वडवली ते ठाणा स्टेशनला जाऊपर्यंत अराऊंड 45 मिनिट्स लागतात, 45 मिनटं लागतात। त्या ह्याच्यामध्ये मी एकदा रिक्षामध्ये बसलो की मंत्रगजर चालू करतो आणि ते शेवट स्टेशनपर्यंत मंत्रगजर चालूच ठेवतो। त्या दिवशी असं झालं, मी बसलो छानपैकी, मागच्या सीटला बसलो आणि मंत्रगजर चालू केला, डोळे पण मिटले आणि मंत्रगजर चालू केला। छान हवा वगैरे मस्त येत होते, एकदम मस्त बसलो। रिक्षा पण चांगली एकदम स्पीडमध्ये वगैरे चालवत होता, व्यवस्थित चालवत होता। एक 10-15 मिनटं झाली आणि एकदम कळेना की एकदम जोरात ती रिक्षा कुठे सिग्नलला होती का काय होती, कारण माझे डोळे बंद होते। पुढे काय झालं मला काय माहिती नाही, पण ती जोरात आदळली रिक्षा, ती कुठल्या तरी समोरच्या गाडीला एकदम जोरात आपटली। ती रिक्षा लिटरली अर्धी चेपली होती, त्याची काच जी समोरची होती ती पूर्ण तुटलेली होती। समोर तो रिक्षावाला होता, त्याच्या डोक्यात सगळे काचा गेलेल्या होत्या, सगळे रक्तबंबाळ झालेला होता लिटरली। मला काही कळेना की काय झालं, कारण मी डोळे बंद केलेले होते। मला झालं काय, नक्की काय झालं, पण ॲक्सिडेंट झाला हे कळालं, कारण झालं ते पूर्ण काचवीज फुटलेली, सगळे आजूबाजूचे रस्त्यावरची माणसं सगळे जमा आले आणि आम्हाला ते वाचवायला लागले। तर एवढं झालेलं होतं की काय झालं काय माहिती, तो माणूस होता मग नंतर, पण एवढा होता त्या रिक्षावाल्याला खूप लागलेलं होतं। आजूबाजूला जे माणसं बसलेली, ते बायका एक बेशुद्धच वगैरे झालेली होती। पण मी असं डोळे उघडून बघतो तर मला काही कळेना, मी लिटरली एकदम हे झाले होतं की झालं काय नक्की। मग नंतर कळालं की ॲक्सिडेंट झाला आहे। त्या रिक्षावाल्यांनी पण त्यांच्या मित्राला, आजूबाजूचे होते त्या सगळ्यांना फोन करून बोलवलं, बोलतो मी खूप रक्त सगळं निघालं आहे वगैरे। त्यामुळे तो पण खूप घाबरलेला होता, कारण रक्तबंबाळ झालेला होता लिटरली। पण मला त्याच्यामध्ये काही झालं नव्हतं, म्हणजे आजूबाजूच्यांना पण लागलं होतं, पण मला जरासा खरचटलं, पण त्याच्यामध्ये काही झालं नाही। मग नंतर पुढे बघितलं गेलं तर माणसं, बाकी जो समोर पण एक माणूस होता जो व्हाईट शर्टमध्ये होता, तो असं मी जस्ट डोळे उघडलेले तेव्हा जे ॲक्सिडेंट झाला तर डोळे उघडले तर असं मला तो माणूस दिसला की फक्त असं मागे वळून त्यांनी पाहिलं की काय आहे का, आणि तो नंतर निघून गेला, कारण मी पण एकदम सुन्न झाले होतो। तर नंतर मी असं बाहेर उतरून बघायला गेलो की माणूस गेला कुठे, माणूस गायबच झालेला होता। ते बापूच होते, त्यांनी आम्हाला वाचवलं। ह्याच्यापुढे मग व्यवस्थित काही नव्हतं झालं, मला फक्त थोडं खरचटलं आणि मग मी पुढे ऑफिसला व्यवस्थित गेलो, काही नाही झालं। म्हणजे ऑफिसमध्ये पण कळालं नाही कोणाला काय झालं काय, म्हणजे एवढ्या परिस्थितीमध्ये पण बापूंनी कशी मदत केली ते स्वतः। त्या दिवशी जर मी पुढे बसलो असतो तर काय माहिती काय झालं असतं, ते पूर्ण काचबीज जी होती, जसे रिक्षावाल्याला लागलेलं तसं मलाही लागू शकलं असतं, पण तिथे बापूंनी वाचवलं। ठीक आहे, हरिओम, श्रीराम, अंबज्ञ।